मित्र हो नमस्कार. महाराष्ट्राच्या गडवाटा या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत लोणार या ठिकाणी. लोणारचं जे जगप्रसिद्ध सरोवर आहे, हे सरोवर पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी लोणार सरोवराचं एक छानशी प्रतिकृती इथं बनवलेली आहे. नव्यानेच ती तयार झालेली आहे, ती आपण पाहूया. या ठिकाणी ज्यावेळेस गेल्या वेळेस मी आलो होतो, त्यावेळेस इथे जे आज नवीन सगळं काही दिसतंय यातलं काहीही नव्हतं. आज मात्र बऱ्याचशा सुधारणा या ठिकाणी केलेल्या आहेत. बरीचशी हॉटेल्स वगैरे सुद्धा इथं आपल्याला आढळतात. सध्या पावसाचा दिवस आहे, आज पावसाळी वातावरण आहे. एक छानसं गार्डन या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. या ठिकाणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्या वतीने संरक्षित स्मारक म्हणून हे लोणार सरोवर घोषित केलेलं आहे. जगभरातून देशी विदेशातील पर्यटक हे सरोवर पाहायला या ठिकाणी येतात. आजही बरेच विदेशी पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. आपण भारतीयांनी आवर्जून हा भौगोलिक चमत्कार पाहावा अशी आपला सगळ्यांना विनंती आहे. सरोवराकडे जाण्यासाठी या ठिकाणी सुंदर अशा पायऱ्या तयार केलेल्या आहेत. छानसं बाग या ठिकाणी आहे. मोठा वटवृक्ष येथे आढळतो. छानशी फुलझाडं या ठिकाणी आहेत. पूर्वी असं काही नव्हतं, आता मात्र चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली आहे. काही वर्षापूर्वी मी आलो होतो त्यावेळेस इथं काहीही नव्हतं. आत्ता मात्र चांगलं इथं आलं की छान वाटतंय. कालपासून या भागामध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय. आजही पाऊस काही थांबलेला नाही आहे. काल 15 ऑगस्ट होतं, आज 16 ऑगस्ट आहे. 2 दिवस सलग पाऊस आहे आणि त्यामुळे आपण छत्री घेऊन या ठिकाणी आजचं हे शूटिंग करतोय. छानशी नयनरम्य अशी झाडं या वृक्षराजी या ठिकाणी आहे. लोणार सरोवराजवळ अत्यंत चांगली अशी पुरातनकालीन अशी मंदिरं आपल्याला आढळतात. हे समोर दिसतंय हे लोणार सरोवर आहे.
आकाशामध्ये अनेक प्रकारचे लघुग्रह आहेत. मोठमोठ्या आकाराचे दगडांचे आकार आकाशामध्ये अवकाशामध्ये फिरत असतात आणि काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक लघुग्रह किंवा एक मोठ्या प्रचंड आकाराची शिळा दगड या ठिकाणी येऊन पडलेला होता आणि त्यामुळे हा भला मोठा खड्डा या ठिकाणी तयार झालेला आहे. याला सरोवर असं म्हणतात. हे लोणार या गावी आहे म्हणून याला लोणार सरोवर या नावाने ओळखलं जातं. सरोवर अजून पूर्ण क्षमतेने भरलेलं नाही. पाण्याची पातळी बऱ्यापैकी कमी आहे. या ठिकाणी छानशा दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या ठिकाणी शंभू महादेवाचं मंदिर आहे. पिंड भव्य आहे. अनेक जुन्या काळातील मंदिरं या ठिकाणी आढळतात. या ठिकाणी सुद्धा भव्य असं शिवलिंग आहे. मंदिराची अवस्था पडझड झालेली अवस्थेत आहे. शिवलिंग अतिशय सुंदर आहे. आतमध्ये सुद्धा छानसं शिवलिंग आहे, परंतु प्रकाशाची व्यवस्था नाही या ठिकाणी. त्याच्यामुळे शिवलिंग नीटसं
दिसत नाही. या ठिकाणी श्री संत रामधुनी बाबा यांचे मंदिर या ठिकाणी आढळते. या ठिकाणी छानसा बगीचा बनवलेला आहे, आपण पाहू शकता. हे भव्य असं लोणार सरोवर आहे. याचा आकार प्रचंड मोठा आहे. या ठिकाणच्या पायऱ्या तीव्र उताराच्या आहेत, त्यामुळे उतरताना थोडी काळजी घ्या. या ठिकाणी पूर्वी भाविक स्नान करायचे, परंतु आता मात्र स्नान करण्यावर या ठिकाणी बंदी घातली आहे. तसे बोर्ड या ठिकाणी आढळतात आणि सर्व बाजू बंदिस्त केलेल्या आहेत. धार मंदिर या नावाने हे ओळखलं जातं. या ठिकाणी देवीचं मंदिर आहे. शिवलिंग या ठिकाणी भरपूर आहेत.
अरे या साईडला काळ काळ येतं बघ, हे काळ येतं. हा तो तिथून लय भारी येतो बरं का फोटो पाटील सर. तिथं जेव्हा जाऊ ना आपण पूर्ण चेहऱ्यावर. आपण कुठे जाणार आहे वरती? हो, एक नंबर येणार फोटो. अच्छा अच्छा. ते चालतंय का थोडं समोर सर. वरच्या बाजूला जो आत्ता आपण सुरुवातीचा व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये जे धारेचं पाणी आहे ते इथून खाली येऊन खाली हे सरोवराकडे जात आहे. पावसाळा असल्यामुळे परिसर अत्यंत हिरवागार झालेला आहे. फक्त खाली जात असताना थोड्या चढ्या पायऱ्या आहेत, त्याच्यामुळे उतरताना काळजीपूर्वक उतरावे. या ठिकाणी माझे मित्र श्री रोहन खैरे सर आणि श्री संदीप लिंबगुडे या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. लिंबगुडे सर, लिंबगुडे सर, लिंबगुडे सर, जरा मागे बघा. हे आमचे पाटील सर आहेत. खास अनुभव आहे. छान वाटतंय. लोणार सरोवरला जरूर भेट द्या. मस्तपैकी या ठिकाणी पाऊस पडतोय आणि निसर्गरम्य अशा प्रकारचं या ठिकाणचं वातावरण आहे. लोणार सरोवर अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखं आहे. अतिशय देखणं उल्कापातापासून तयार झालेलं अतिशय सुंदर असे हे सरोवर आहे. आणि या ठिकाणचा अवतीभोवतीचा जर निसर्ग पाहिला तर निश्चितपणे पर्यटकांना असं वाटतं की परत परत या ठिकाणी आलं पाहिजे आणि या ठिकाणच्या या निसर्गरम्य अशा वातावरणाचा निश्चितपणे आनंद हा घेतला पाहिजे. आणि या ठिकाणी पुण्यावरून आम्ही सर्वजण शिक्षक मंडळी हा आनंद घेण्यासाठी इथं आलो आहे आणि इथं आल्यानंतर मनापासून समाधान वाटलं की आपण अशा ठिकाणी आलो आहे. धन्यवाद. आम्ही सर्वजण शेगाव या ठिकाणी आलो. त्यानंतर गजानन महाराजांचं दर्शन त्या ठिकाणी घेतल्यानंतर आम्ही शेगावला भक्तनिवासमध्ये रूम बुक केली. त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे आणि छान आणि स्वच्छ असं वातावरण आहे. आणि आज सकाळी गाडी करून आम्ही सर्वजण येथे 150 किलोमीटरचा प्रवास करून लोणार या ठिकाणी आलो आणि या ठिकाणचं वातावरण पाहिल्यानंतर अतिशय मनाला समाधान आणि आनंद वाटला. धन्यवाद. लिंबगुडे सरांनी खूप छान माहिती आपल्याला दिलेली आहे. त्याबद्दल आपण लिंबगुडे सरांचं आभार मानूया. लिंबगुडे सर आमच्या सुंदरबाई मराठी विद्यालयामध्ये मराठी या विषयाचं अत्यंत मनापासून हृदयाला भिडणारं अध्यापन करत असतात. त्यांच्या शिक्षकालाही माझा सलाम. हे वरून धारेतून येणारं हे वाहणारं पाणी आहे. हे खाली सरोवराकडे जाऊन मिळतं आहे. परिसर अत्यंत हिरवागर्द झालेला आहे, आपण पाहू शकता.
मित्र हो, आयुष्य फार सुंदर आहे. आपणही या सुंदर आयुष्याचा आनंद घेण्यासाठी या निसर्गाच्या सानिध्यात यावं आणि निसर्गाचा भरभरून आनंद घ्यावा. या ठिकाणी आमच्या पर्यटकांचा बेफिकिरीपणा पण आढळतो. अत्यंत प्लास्टिकचा कचरा, पाण्याच्या प्लास्टिक बाटली या ठिकाणी टाकलेल्या आहेत. पर्यटकांना विनंती आहे, आपला निसर्ग स्वच्छ ठेवूया, प्लास्टिकमुक्त ठेवूया. अशा बाटल्या, असा प्लास्टिकचा कचरा वगैरे न टाकता तो डस्टबिनमध्ये टाकावा. छानसा पूल या ठिकाणी आहे. ही सर्व पुरातन मंदिरांची अवशेष या ठिकाणी आपल्याला आढळतात. येथे एक शिवलिंग आहे समोर. जय शिवशंभो, हर हर महादेव, हर हर महादेव. आमचे खैरे सर छान पक्ष्यांचा आवाज काढतायत. त्यांना वेगवेगळे प्राणी पक्ष्यांचे आवाज छान काढता येतात. सरोवराच्या काठावर या ठिकाणी अत्यंत देखणे आणि सुबक असे हे शिवमंदिर आहे. मंदिराची बरीचशी पडझड झालेली आहे. मंदिराच्या बाहेर मोठा नंदी आपल्याला आढळतो. इथे गणपतीची मूर्ती आहे. चला आज जाऊया. आतमध्ये बराचसा अंधार असल्यामुळे मंदिर आपल्याला नीटसं पाहता येत नाही. मंदिर अत्यंत सुबक कोरीव आहे.
या ठिकाणी एका दगडी खांबाचे कोरीव अशा खांबाचे अवशेष आपल्याला दिसत आहेत. ढग भरून आलेले आहेत. भरपूर पाऊस पडतोय. कालपासून सलग पाऊस चालू आहे. मोठमोठ्या आकाराचे ढगांचे आवाज आपल्याला येत आहेत. आता आपण सरोवराकडे जाऊया. फक्त जात असताना आपला पाय कुठेही घसरणार नाही याची काळजी घ्या. सरोवराच्या कडेले अत्यंत घनदाट असं जंगल आहे आणि हे जंगल खूप सुंदर आणि छान वाटतंय. बरेच दिवसाची इच्छा होती आपल्याला लोणार सरोवराचा व्हिडिओ तयार करायचा होता. या सुट्टीमुळे ती पूर्ण झाली. सरोवराच्या वाटेवरून जाताना एखाद्या गडावर भटकतोय असं वाटतंय. गेल्या वेळेस मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस कडक असा उन्हाळा होता आणि त्या उन्हाळ्यामध्ये इतकं प्रसन्न असं मला वाटलं नव्हतं. पण आज मात्र पावसाळी वातावरण आहे आणि सगळीकडे हिरवीगर्द झाडे आहे आणि त्यामुळे या ठिकाणी खूपच चांगला असा अनुभव या ठिकाणी येतो आहे. शक्यतो पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्येच सरोवर छान दिसतं, हिरवंगार दिसतं. उन्हाळ्यामध्ये मात्र या ठिकाणी थोडासा झाडं वगैरे वाळलेली दिसतात. या ठिकाणी वन्य परिक्षेत्र अधिकारी लोणार यांनी सूचना देणारा बोर्ड लावलेला आहे. आतमध्ये कोणकोणती मंदिरं आहेत ती या ठिकाणी सरोवरामध्ये काही मंदिरं आहेत त्यांची नावं दिली आहेत. यज्ञेश्वर मंदिर, दर्गा, राम मंदिर, वनकुटी, लोणार सरोवर, वाघ मंदिर, कमळदा माता मंदिर. या ठिकाणी एक बोर्ड आहे. पृथ्वीवरील अग्निजन्य खडकातील एकमेव उच्च वेगाच्या उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे विवर सुमारे 72,000 वर्षापूर्वी याची निर्मिती झाल्याचा अंदाज आहे. याचा सरासरी व्यास 1830 मीटर असून याची खोली 150 मीटर आहे. सरोवराचा काठ आजूबाजूच्या परिसराच्या जमिनीपासून सुमारे 20 मीटर उंच आहे. सरोवर निर्मिती दरम्यान उल्केचा आघात होऊन उडालेला मलबा इजेक्टा ब्लँकेट सुमारे 500 मीटरच्या परिघात पसरलेला आहे. पर्यावरणीय चमत्कार श्रेणी अंतर्गत लोणार सरोवराला राष्ट्रीय भूस्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. यावरून याचे महत्त्व अधोरेखित होते. लोणार सरोवर हे रामसर पाणथळ स्थळ म्हणून घोषित केले आहे.
लोणार वन्यजीव अभयारण्य हे भारतातील सर्वात लहान वन्यजीव अभयारण्य असून याचे क्षेत्रफळ 365.16 हेक्टर एवढे विस्तारलेले आहे. या ठिकाणी वरून घेतलेली लोणार सरोवराची प्रतिकृती फोटो आहे. या ठिकाणी चेकपोस्ट आहे. काका, सरोवराची वेळ काय आहे? सकाळी 8:30 ते संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत पर्यटक खाली सोडतो आम्ही, आणि 5 वाजल्याच्या नंतर एकही पर्यटक खाली आम्ही सोडत नाहीत. जे 5 वाजायच्या अगोदर सोडलेले पर्यटक 5:30 वाजेपर्यंत वर येतात. 5:30 वाजेपर्यंत आम्ही थांबतो इथं. आणि पर सुट्टी हेड कधी असते? हा? सुट्टी वगैरे सुट्टी मंगळवारी सुट्टी असते. काकांनी बंद असते सांगितलंय आपल्याला. मंगळवारी बंद असते अभयारण्य. हे अभयारण्य किंवा सरोवर खाली जाण्यासाठी मंगळवारी बंद असते. आणि पर हेड एका माणसाला 40 रुपये तिकीट आहे. काका थँक्यू. हा, 40 रुपये पर हेड एका माणसाला तिकीट आहे. या ठिकाणी काकांनी सांगितलंय की लोणार सरोवरासाठी एका व्यक्तीला 40 रुपये एवढं किंमत आकारलेली आहे. तर पेड करून आपण हे सरोवर पाहू शकता. हा, right, right. थँक्यू काका. कुठून आले आपण? या ठिकाणी काका आपल्याला सरोवरासंबंधी काही महत्त्वाची माहिती देत आहेत. आपण ती ऐकावी. 52,000 सालापूर्वी किंवा त्याआधी उल्कापातानं झालेलं लोणार सरोवर 1, साऊथ आफ्रिका 2, न्यू कॅनडा 3, अश्विनी नावाचा तारा होता. त्याचं वेट होतं 10,000 टनापेक्षा जास्त. एका सेकंदाला तो 20,000 किलोमीटर धावत होता. अशा वेगाने आदळून वरतून 3 तारे तुटले. 3 तारेचे 3 गुण आहेत. जसे तुम्हाला 3 मुलं आहेत, मला 3 मुलं आहेत, 3 तारेचे 3 गुण आहेत. एकाच दिवसात एकाच वेळात वरतून 3 तारे तुटलेल्याचे 3 गुण आहेत. लोणारमध्ये जो तारा पडेल हे समुद्रापेक्षा 7 पटनं खारं पाणी आहे. 52 प्रकारचे क्षार आहेत. साऊथ आफ्रिकामध्ये जो पडेल आहे त्याला पाणी नाही, तो कोरडा आहे. आणि न्यू कॅनडामध्ये जो पडेल आहे त्याला पाणी आहे, गोडे, पण विशेषतः निळ्या कलरचं आहे. जसं आपलं जुनं घातलं होतं का त्या कलरचं. या सरोवराचा शोध 1823 मध्ये A.G. अलेक्झांडर यांनी लावले. 1823 मध्ये. हे सरोवर केव्हा आटलं होतं? 1972 मध्ये दुष्काळ पडला होता. त्यावेळेस टोटल फायनल आटलं होतं. तर त्यावेळेस मीठ, पापड, खार तयार झाला होता. ते लोणारच्या लोकांनी विकला म्हणतात. या सरोवराचा आतला गोलपरीख, पाण्याचा जो व्यास गोलपरीख 4.5 किलोमीटरचा आहे. त्या 4.5 किलोमीटरच्या परिसरात हेमाडपंथी मंदिर 2000 वर्षापूर्वीचे तालुका नावाचा राजा होता. त्या राजाच्या काळातले 13 मंदिर आहेत. हे 2 मंदिर असे आहेत की कमळजा मातेचं मंदिर आणि एक रामाचं मंदिर. फक्त 2च आहेत आलं, बाकीचे टोटल महादेवाचे मंदिर आहेत. हे जंगल आहे 365 हेक्टर 15 पॉईंट. या जंगलात 11 बिबट आहेत, लांडगे, कोले, माकडं, तडस, सायाळ, विषारी साप, घोरपडी, मोराची संख्या पण भरपूर आहे. हे प्राणी एवढे या जंगलात आहेत. धन्यवाद. काकांनी छान माहिती आपल्याला दिली, त्याबद्दल आपण काकांचे आभार मानूया.
एक ग्रुप फोटो घ्या ना असा एक ग्रुप फोटो घ्या ना ए संजू हे फोटो घे चल चल लवकर ए काढा हो एक ग्रुप फोटो घ्या आता हा, आणि माझा पण काढा. हा?